नागरी सुविधा सोडवण्यास प्रशासक होत आहे असक्षम. कोपरगाव शहरात होणारा दूषित पाणी पुरवठा, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तसेच प्रामुख्याने खडकी भागात गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक शौचालयाची सेफ्टी टँक पूर्ण भरून गेल्याने सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था कोलमडली असून शौचालय पूर्ण भरून गेल्याने परिसरातील नागरिक व प्रामुख्याने महिलांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना यामुळे होत आहे. यामुळे अक्षरशः पहाटे उठून प्रतिविधीसाठी महिलांना उघड्यावरच जावे लागत असल्याने नगरपालिकेबाबत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तसेच माजी नगरसेवक दीपक जपे यांनी देखील नगरपालिकेला वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र स्वच्छता संदर्भात अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या शौचालयाची भयानक अवस्था असून याबाबत पालिका मात्र अतिशय उदासीन आहे. साठलेला मैल वाहून नेण्यासाठी असणारी यंत्रणा नादुरुस्त असल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे मात्र महिलांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेचे प्रशासक हे सगळे बघूनही कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने ढिम्म पालिका प्रशासनाविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील खडकी, समतानगर, भामानगर, शिंगी शिंदे नगर आणि आदी भागांमध्ये नागरिकांनी अनेक तक्रारी मांडत पालिकेचे प्रशासक सुहास जगताप यांना विविध तक्रारी संदर्भात निवेदन दिले आहेत. या तक्रारीचे निवारण न झाल्यास 26 जानेवारी रोजी कोपरगाव नगरपालिकेविरोधामध्ये उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. हे सर्व प्रश्न सुहास जगताप हे सोडवणार का, की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत अजूनही बघणार आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून खडकी, समतानगर, शिंगी शिंदेनगर, त्याचबरोबर देवकर प्लॉट, रेणुकानगर, त्याचबरोबर आमचा खडकी भाग आणि अयोध्यानगरी ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो प्रभाग क्रमांक 1 मध्ये, हा अतिशय खराब पाणी येतं आहे आमच्याकडं. त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते पाण्याची काही सुधारणा होत नाही. तर त्यासाठी आम्ही या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला येत्या 26 तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलेलं आहे. आमच्या भागामध्ये पाण्यानंतर लाईटचा मोठा प्रश्न आहे. स्ट्रीट लाईट भरपूर बंद आहे, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. ते सुद्धा आम्ही साहेबांच्या कानावर घातलेलं आहे. त्याचबरोबर प्रभागामध्ये गटारीचे कामं सांगितले होते, ते गटार फक्त उकरून ठेवलेलं आहे. त्या परत माती पडून बंद होत आहे, सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. तर त्या गटारचा तो एक विषय महत्त्वाचा, त्याविषयी सांगितलं. आणि सगळ्यात मोठा एक अजून विषय का आमच्या प्रभागातील महिलांचं जे शौचालय त्याला आउटलेट न काढल्यामुळं ते भरतं आणि ते आपल्या ह्या टँकरने उपसून आणतं कायम, व्हॅक्यूम टँकरने. पण आता टँकर बिघडलेल्याचं कारण सांगून जवळजवळ 15-20 दिवसापासून ते शौचालय पूर्णपणे बंद आहे. महिलांच्या शौचाची म्हणजे भरपूर अशी वाईट परिस्थिती झालेली. तर अंधारात कुठंतरी जाऊन शौचालय जावं लागू राहिलं. याची त्यांनी ताबडतोब दखल घ्यावी. जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या 26 जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. आमचे नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांच्या कानावर आम्ही घातले. त्यांनी नगरपालिकेच्या सीओ साहेबांना फोन केले. आदरणीय संदन साहेब यांच्याही कानावर घातलं. त्यांनीही पण सीओ साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसंग त्या विषयावर चर्चा केली. यांनी लवकरात लवकर हा विषय आमच्या मार्गी लागावं. प्रभागातील हे कामं, त्याचबरोबर मंजूर असलेले सर्व कामं आहे ते पण लवकरात लवकर व्हावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. हे कामं जर नाही झाले तर आम्ही उपोषणाला बसणार.